मस्त चमचमीत असा मसाला ब्रेड. उरलेला जो ब्रेड असतो ना तो म्हणजे एक्सपायरीच्या थोडासा जवळ आलेला असेल, तो थोडासा हार्ड झालेला असतो. मग त्याचं टोस्ट किंवा सँडविच असं कम्फर्टेबली खायला आवडत नाही. मग आपण बऱ्याच वेळा काय करतो, फोडणीचा पाव करतो की पावाचा शिरा वगैरे करतो. यावेळेस ट्राय करूया चमचमीत मसाला ब्रेड. भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. फक्त कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची एवढ्याच भाज्या आपल्याला हव्या आहेत. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं होतं, त्यात बटर घातलेलं आहे, जिऱ्याची फोडणी केलेली आहे. छान कांदा, टोमॅटो, शिमला मिरची या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत, पण सिक्वेन्समध्ये. सगळ्यात आधी कांदा घालायचा आहे. कांदा गुलाबीसर मस्त परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर अजून कोणत्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता, पण हे स्पेशली पावभाजी टाईप व्हर्जन आहे मसाला ब्रेडचं, त्यामुळे मी सिलेक्टेड पावभाजीमधल्या ज्या भाज्या असतात त्याच वापरत आहे. मटर मी याच्यामध्ये टाकत नाही आहे, कारण ब्रेडबरोबर हे तेवढं जाणार नाही म्हणून. कांदा असा गुलाबीसर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ढोबळी मिरची घातलेली आहे. सगळ्या भाज्या छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्या झटपट शिजतील आणि आपल्याला क्विकली ही रेसिपी बनवता येईल. आणि शिमला मिरची, ढोबळी मिरची जी आहे ती थोडीशी हलकी कुक झाल्यावर क्रंची राहिली पाहिजे, की नंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आपण सगळ्यात आधी घातल्यानंतर काय होतं की त्याला पाणी सुटतं आणि बाकीच्या भाज्या मग नीट शिजत नाहीत. बऱ्याचदा मी काय करते, मसालेही टोमॅटो घालायच्या आधी घालते, पण ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये मसाले नंतर घालणार आहोत. आता हे झाकून ठेवायचं आहे आणि भाज्या 2-3 मिनटं छान शिजवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, ब्रेडचे असे स्क्वेअर पीसेस करून घ्यायचे आहेत. जनरली आपण पावाचा शिरा बनवतो ना किंवा फोडणीचा पाव बनवतो तेव्हा तो असं त्याच्यामध्ये ब्रेड कुस्करून घालतो, तर ह्याच्यामध्ये आपण कुस्करून नाही घालायचं आहे, असे स्क्वेअर पीसेस बनवायचे आहेत. त्यामुळे त्याला मसाला असा इक्वली छान लागतो आणि खायलाही खूप मस्त लागतं. तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवडत असेल तर थोडे मोठेही तुम्ही ठेवू शकता, पण मी असे बाईट साईज करते आहे, म्हणजे लहान मुलांनाही खायला खूप सोपं जातं. तर अशा पद्धतीने सगळे पीसेस माझे करून झालेले आहेत. भाज्याही शिजलेल्या आहेत. टोमॅटो असा छान मऊसर झालेला आहे, पण एकदम मशी नाही झालेला आहे. हे बघा. आता ह्याच्यामध्ये मी पावभाजी मसाला घालत आहे, साधारणपणे 2 ते 3 चमचे. आधी मी 2 चमचे घातलेला, ते शूट झालं नाही आहे समहाऊ, पण तुम्हाला जितकं स्पायसी लेवल आवडत असेल तितका 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालायचा, परतून घ्यायचं. आणि याला हलकं आपल्याला मॉइश्चर देणं गरजेचं आहे, कारण ब्रेडही ड्राय असतो, मसालाही आपण खूप ड्राय बनवलेला आहे. व ह्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस असं मिक्स करून घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल ते सॉसेस, मेयोनीज वगैरेही तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडंसं परतून घ्यायचं, एकदम थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि लगेचच जे आपण ब्रेडचे पीसेस तयार करून ठेवलेले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. हे बघा, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, नाहीतर खालून ते करपू शकतं. अशा पद्धतीने सगळे ब्रेडचे पीसेस घालून घ्यायचे आहे. छान मस्त पटापट परतून घ्यायचे, जेणेकरून हा जो मसाला आपण रेडी केलेला होता ना तो सगळ्या ब्रेडच्या पीसेसना इक्वली लागेल छान. आणि हे तुम्ही झटपट नाही केलं तर काय होणार, मग खालचे जे पीसेस असतील त्या तेच सगळा मसाला ॲब्झॉर्ब करून घेतील आणि सगळ्या पीसेसला इक्वली लागणार नाही. त्यामुळे होईल तितक्या पटपट छान परतून घ्यायचं. 2 मस्त वाफा काढून घ्यायच्या आणि हा आपला मसाला ब्रेड तयार आहे.